नागपूरमध्ये उद्या ओबीसी समाजाच्या मागण्यांवर मोठी बैठक होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की बबनराव तायवाडे यांनी नागपुरात केलेल्या साखळी उपोषण आंदोलनानंतर मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। सकाळी 11 वाजता होणाऱ्या या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला छगन भुजबळ, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील, दत्तात्रय भरणे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत। बैठकीत ओबीसी समाजाच्या मागण्या, शंका आणि प्रश्न यावर सविस्तर चर्चा केली जाईल। बावनकुळे म्हणाले की भुजबळ न्यायालयात गेले हा त्यांचा निर्णय आहे, पण उपसमितीत ते काय म्हणतात यावर चर्चा होईल। ओबीसी समाजावर जर अन्याय होत असेल तर तो कसा थांबवता येईल यावर आम्ही विचार करू। तसेच राज्यातील इतर कोणालाही जर अन्याय झाला असेल तर त्यांनी समितीसमोर निवेदन पाठवावे असे आवाहन त्यांनी केले। दरम्यान उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत विचारले असता बावनकुळे यांनी स्पष्ट केले की आमचे उमेदवार निश्चितच प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर। श्री बबनराव तायवाडे यांनी नागपूरमध्ये जे ओबीसी समाजाला न्याय मिळण्याकरता आंदोलन केलं होतं, त्यांच्या आंदोलनाला माननीय मंत्री अतुल सावेजी यांनी एक बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलं होतं। ती बैठक आज माननीय मंत्री अतुल सावेजी येणार आहेत आणि ज्या काही मागण्या आहेत त्याबद्दल शासन त्याची चर्चा करणार आहे। उद्या 11 वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उद्या होणार आहे 11 वाजता। या बैठकीला आपल्या पंकजाताई मुंडे, छगन भुजबळजी, दत्तात्रय भरणेजी, गुलाबराव पाटीलजी आणि आमचे सर्व उपसमितीचे मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी असणार आहेत। या बैठकीला ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहेत आणि ज्या ज्या मागण्या आल्या आहेत किंवा जे काही संभ्रम आणि शंका भुजबळ साहेबांच्या असतील किंवा इतरत्र सन्माननीय मंत्रिमंडळातील सदस्याचे असतील ते आम्ही त्या ठिकाणी मी ऐकून घेणार आहे। भुजबळ साहेब न्यायालयात जाणार असं म्हटलंय ते। भुजबळ साहेबांनी न्यायालयात गेला तर त्यांचा तो अधिकार आहे, परंतु मंत्रिमंडळ उपसमिती जी माझ्या अध्यक्षतेखाली आहे त्या उपसमितीमध्ये भुजबळ साहेबांचं काय म्हणणं आहे ते आम्ही सर्व ऐकून घेणार आहोत, मी ऐकून घेणार आहे आणि मग त्यांच्या मनात काय शंका आहे त्याच्यावर चर्चा करणार। समजून सांगितलं जाईल तुमच्याकडनं? नाही, त्यांचं काय म्हणणं आहे भुजबळ साहेबांचं त्यावर आधी चर्चा करू। त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे, त्यावर त्यांचं म्हणणं आहे की त्या GR मुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे, तो कसा होतोय, काय होतोय, जरा एकदा चर्चा करू। आणि आणखी कोणाला या राज्यातील इतरही कोणा ओबीसी नेत्यांना असं वाटतं की ओबीसीवर अन्याय होतो आहे, त्यांनी मंत्रिमंडळ उपसमिती समोर तसं निवेदन पाठवलं, त्यावरही चर्चा करू। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, नागपुर का भव्य शोरूम। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान। अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।